नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पी.व्ही. सर. राजमुद्रा ॲग्री अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपला 14वा वर्धापन दिन आहे. मी आपल्या या 14व्या वर्धापन दिन आणि आपल्या अकॅडमीच्या थोडक्यामध्ये मी तुम्हाला इतिहास सांगणार आहे. मित्रांनो, ज्यावेळेस मी अकॅडमीची स्थापना केली, हा दिवस म्हणजे 1 ऑगस्ट 2011. 2011 मध्ये एका छोट्याशा हॉलमध्ये आपण काही मोजक्या विद्यार्थ्यांवरती, म्हणजे सुरुवातीला आपण पहिले तर 4 दिवस एकच विद्यार्थी होता. त्यानंतर महिन्याभरामध्ये मी सांगतोय ऑफलाईन बॅचला एकूण 14 विद्यार्थी झाले होते. या 14 विद्यार्थ्यांमध्ये आपण सातत्य ठेवून जवळपास 2011 मध्ये 1 ऑगस्टला त्यांना मी एक साधारणतः 8 महिने ना नफा ना तोटा या तत्वावरती आपण त्यांना शिकवलो. म्हणजे त्यांना नोट्स काढून देणे, नोट्स काढण्यासाठी कोणत्या पद्धतीच्या नोट्स काढावे लागतात, काय करावे लागतात, या सर्व बाबी सांगितल्या. परंतु त्यावेळेस हा राजमुद्रा हे नाव नव्हतं, राजमुद्रा ॲग्री अकॅडमी नव्हतं. त्यावेळेस आपण जी काही महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जे काही प्रणेते आहेत, वसंतराव नाईक यांच्या नावाने मी अकॅडमीची सुरुवात केली. मग अकॅडमीची सुरुवात केल्यानंतर हा अकॅडमीचा प्रवास माझा सुरू झाला. एका बाजूला माझा अभ्यास पण सुरू होता आणि अकॅडमीचा प्रवास पण सुरू होता. सातत्याने हा प्रवास चालत गेला. 2014ची भरती असेल, 13-14ची असेल, यामध्ये भरमसाठ मुलं विद्यार्थी लागले. 16-17 मध्ये भरपूर विद्यार्थी लागले. त्यानंतर यामध्ये ऑफलाईन बॅचेस होत्या. आपल्या जास्त विद्यार्थ्यांना आपल्या बॅचेसबद्दल माहिती नव्हतं. आणि ऑफलाईनमुळं, कारण की ऑफलाईन म्हटलं तर काय, एका छोट्याशा म्हणजे सांगायचं म्हणजे मराठवाड्यातील लातूर जो काही आहे जिल्हा, खूप म्हणजे अभ्यासाच्या बाबतीत, एज्युकेशनच्या बाबतीमध्ये म्हणजे विद्येचं माहेरघर म्हणायला हरकत नाही. आमचा लातूर पॅटर्न म्हणजे सबसे अलग आहे, म्हणजे सगळ्यात भारी आहे. महाराष्ट्रात सगळ्यात डॉक्टर आम्हीच देतो आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त ग्रामसेवक आणि कृषी सेवक सुद्धा आम्हीच देतो, असं म्हणायला हरकत नाहीये मित्रांनो. मग हे अकॅडमीचा जो काही प्रवास आहे मी सुरू केला. आणि यामध्ये कोविडमध्ये अकॅडमीचा आता एक विद्यार्थी होता, मला आवर्जून मी सांगेल, त्या विद्यार्थ्यांनी मला फोन केला. सूरज नावाचा विद्यार्थी आहे, सूरज चव्हाण म्हणून. त्या विद्यार्थ्यांनी मला फोन केला आणि सांगितलं, सर तुमच्या आतापर्यंत ऑफलाईन बॅचेस होत्या, तुम्ही एक ऑनलाईन बॅच टाकून पहा. तर मी 2000 जे काही 19 नंतर आपण ऑनलाईन बॅचेस सुरू केल्या. ऑनलाईन बॅचमध्ये विद्यार्थ्यांचा एवढा मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये रिस्पॉन्स भेटला. खूप जास्त म्हणजे आपल्यावर विश्वास ठेवले. यामध्ये माझे पुस्तक असतील, याच्या अगोदर जॉग्राफीचं पण पुस्तक मी लिहिलेलं होतं आणि GSचं पण पुस्तक लिहिलेलं होतं. म्हणजे असे अनेक, कृषीचं सुद्धा पुस्तक आपण लिहिलेले होते. म्हणजे असे अनेक पुस्तक आपले मार्केटमध्ये होते. मित्रांनो, याच्यानंतर अशा पद्धतीने आपला प्रवास सुरू झाला. आणि ह्याच कालखंडामध्ये म्हणजे 2012 मध्ये मी स्वतः ग्रामसेवक परीक्षा उत्तीर्ण झालो परभणी जिल्हा परिषदमध्ये. 2016-17 मध्ये मी कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये ग्रामसेवक परीक्षा उत्तीर्ण झालो. वाटल्यास तुम्ही त्या ह्याच्यावरती जाऊन तुम्ही चेक करू शकता. आणि अशा पद्धतीने हा प्रवास चालू आहे. आणि छोटंसं जे काही आपण MPSC, आता मला वसंतराव नाईकाचं एक आणि या राजमुद्राचं मी थोडक्यात तुम्हाला एक सांगतो, हे नाव कसं चेंज झालं. तर मित्रांनो, काय होतं, 2011 मध्ये मी हरित क्रांतीचे प्रणेते यांच्या नावाने मी एक ॲग्रीचं आहे म्हणून सुरू केलेलं होतं. आणि त्यानंतर मला सगळं ऑफलाईन पद्धतीनं, लातूरमध्ये सुद्धा खूप मोठं इन्स्टिट्यूट आहे आपलं ऑफलाईनचं, आणि त्या ऑफलाईनला नाव द्यायचं होतं म्हणून आपण राजमुद्रा हे नाव निवडलेलं होतं. आणि वसंतराव नाईक अकॅडमीच्या नंतर आपण राजमुद्रा नावानेच बॅच लॉन्च केल्या. आणि आता मला वाटतं की PV राजमुद्रा इन्स्टिट्यूट आपण या नावाने सध्या आपण हे चालवतोय आणि महाराष्ट्रामधील तमाम विद्यार्थ्यापर्यंत आपण पोहोचतोय. मित्रांनो, म्हणून मी तुम्हाला सांगतोय, कारण की अनुभव हे मार्केटमध्ये भेटत नाहीये. अनुभव हे मोठ्या मोठ्या गप्पा मारून भेटत नाहीये. अनुभव हे तुमच्या कामामधून भेटतं. अनुभव हे तुम्ही केलेल्या कार्यातून भेटतं. अनुभव म्हणजे तुम्हाला गप्पा मारून किंवा काहीतरी करून भेटत नसतं. मग एक 14 वर्षाचा अनुभव मित्रांनो, खूप मोठा अनुभव आहे. आणि आता सध्या मुलं फक्त एकच मुलांच्या डोक्यात आहे, IBPS TCS, IBPS TCS. मित्रांनो, IBPS TCS होतं आहे नाहीये, होतं. पण सध्या पुढं काय आहे बघा, पुढं खूप वेगळा कार्यक्रम असणार आहे. कारण की याच्यासाठी तुम्ही फक्त AFO लेवलचाच अभ्यास करू नका. एका बाजूला डिप्लोमाचे मुलं कोर्टात जात आहेत, आम्हाला न्याय द्या म्हणतायत. पेपर PG लेवलचा आहे. मी सरळ सांगतो, 10वीच्या पोराला 12वीचा पेपर द्यायला लावले तर पोरगा पास होऊ शकत नाही, पण 12वीचा पोरगा 10वीचा पेपर इझिली देऊ शकतो.
हे मला तुम्हाला सांगायचं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, मी 2014च्या बेसनुसार अभ्यास करा, तुम्ही बेसिकनुसार अभ्यास करा, बेसिकनुसारच अभ्यास येणार, त्यामध्ये काही शंका नाही आहे. 2016 नुसार तुम्ही अभ्यास करा, 2011च्या पॅटर्ननुसार अभ्यास करा, जुन्या पॅटर्ननुसार अभ्यास करा आणि नवीन पॅटर्न सुद्धा त्याच्यामध्ये टाका. मी तुम्हाला सांगतोय फक्त EFOच चालणार नाहीये, तुम्हाला बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत तुम्हाला अभ्यास करावा लागेल, नवीन पॅटर्न सुद्धा मध्ये घुसवावं लागेल, कारण की दिवसेंदिवस स्पर्धा वाढते. तुम्ही पाहताय प्रत्येक क्षेत्रामधली स्पर्धा वाढते. म्हणून मी तुम्हाला आव्हान करतो, आपण जे काही माझ्या अनुभवातून, मी बाकीच्या 2023 नंतर मला खूप काही गोष्टी शिकायला भेटल्या, खूप काही गोष्टी शिकलो मी या 23-24 या कालखंडामध्ये. मला काहीतरी करायचं होतं. मला हे, मी ज्यावेळेस 2023 ची परीक्षा झाली त्यावेळेस मी बेचैन होतो, म्हणजे भयानक वास्तव माझ्या समोर आलेलं होतं, भयानक. मला झोप सुद्धा लागत नव्हती, कार्यक्रम भयानकच झालेला होता. परंतु त्याच्यातून मला खूप काही शिकायला भेटलं आणि मी त्यानंतर पुन्हा आपण हे जे काही बॅचेस आहेत, आपल्या बॅचेस म्हणजे काही जाहिरात पडल्यानंतर आपण चालू करत नाहीये, आपला जो काही कार्यक्रम आहे चालू आहे तसाच आपला कार्यक्रम सुरू आहे. तुम्हाला सांगायचं म्हणजे कधीच आपण दुसऱ्या म्हणजे बॅचेस आपण सुरू करत नाही. आणि विशेष म्हणजे आता मी मराठीच्या सुद्धा बॅच तुमच्यासाठी लॉन्च करतोय, इंग्रजीची बॅच तुम्हाला लॉन्च करतोय, GSC बॅचेस लॉन्च करतोय आणि सर्व एकाच छताखाली, म्हणजे माझ्याकडे आलेला जो काही पोरगा आहे तो बाहेर नाही गेला पाहिजे म्हणून हे सर्व मी एका छताखाली सुरू करतोय. आणि टॉप टीम, महाराष्ट्रातले टॉप जे आहेत, जे काही पुण्याच्या टीम आहेत, त्या पुण्याच्या टीम सोबत माझा एग्रीमेंट चालू आहे. एग्रीमेंट शिल्लक राहिल्यामुळे मी आज बॅच जी काही आहे ती लॉन्च करू शकत नाही, त्यांचे नाव ओपन करू शकत नाहीये, कारण की या क्षेत्रामध्ये खूप खतरनाक काम आहे. नाव दिसलं, एग्रीमेंट केलं नाही की उचलून घेऊन जातात. त्याच्यामुळं महाराष्ट्रातले टॉप शिक्षक आहेत माझ्याकडे, त्यामुळे मी त्यांचं एग्रीमेंट माझं 2 दिवसामध्ये त्यांच्यासोबत होईल आणि त्यानंतर मी लगेच बॅच लॉन्च करणार आहे, हे मी तुम्हाला सांगतो. आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला कृषी सेवक व्हायचंय ना तर एकदा विश्वास ठेवा माझ्यावरती, एकदा विश्वास ठेवा आणि एकदा विश्वास ठेवून पुढे जाऊ आपण, काय होतं ते बघूया. आणि या निमित्ताने मला काहीतरी वाटतं, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी वाटतं, ॲग्रिकॉससाठी काहीतरी वाटतं आणि यासाठी मी ह्या बॅचेसवरती, मी माझ्या पूर्ण बॅचेसवरती 65% मी सूट दिली आहे. किती टक्क्यापर्यंत? 65% पर्यंत. 3000 फीस असते आपली. मुलं म्हणतात सर 3000 फीस खूप जास्त होते. भाऊ 300 लेक्चर घेणार आहे. किती? 300 लेक्चरसाठी 3000 फीस खूप नाही झाली. लक्षात आलं? हा, बाकी तुम्हाला सांगतील 1000 रुपये फीस आहे, 500 रुपये सुद्धा फीस घेतील. 50 लेक्चरमध्ये जिकडं तिकडं, 60 लेक्चरमध्ये जिकडं तिकडं, हे असा कार्यक्रम होईल. फाउंडेशन बॅच आपली बघा, या फाउंडेशन बॅचचे तुम्हाला 250-300 लेक्चर जवळपास होतील फाउंडेशन बॅचचे. म्हणून 3000 फीस घेतोय बाबा, उगच घेत नाहीये, कारण की त्याच्यामध्ये मेहनत पण तेवढी आहे म्हणून घेतोय. तुम्हाला ह्या मधल्या गोष्टी माहिती नसतात. ओके, आता बघा यामध्ये कृषी सेवक, सहाय्यक कृषी अधिकारी फक्त 1499 रुपयाला देतोय, फक्त 1499 रुपयांमध्ये. ग्रामसेवक स्पेशल बॅच याच्यावरती 65% मी ऑफ दिलंय, फक्त आणि फक्त 999 रुपयामध्ये देतोय. पशुधन पर्यवेक्षक वर्धापन दिन, म्हणजे महाराष्ट्रामध्ये पशुधन पर्यवेक्षकनी तर राडाच केलाय. ओके, 1999 रुपयाला ती बॅच देतोय. आणि भूगोल जी आहे, भूगोलची आपली 2000 फीस आहे मित्रांनो. आणि जाऊ द्या म्हणलं विद्यार्थ्यांसाठी फक्त 499 रुपयांमध्ये. जिओग्राफी विशेष नाही. लक्षात आलं का? भूगोल आउट ऑफ मार्क. आणि तुम्हाला सांगतो मी, भूगोल मला सांगायला आनंद होतो, हे पुस्तक आहे माझं, कधी मार्केटमध्ये जर दिसलं तर पहा. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडनं या पुस्तकाला बी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस म्हणून याला संदर्भ पुस्तक म्हणून सुद्धा घोषित केलेलं. खतरनाक आहे, तुम्ही एकदा बघा. ओके, उगच नसतंय भाऊ. ओके, लक्षात आलं? उगच नसतंय. मग हे जे आहे हे 499 आहे. स्पेशल वर्धापन जी काही आहे कृषी क्षेत्रातील सर्वच बॅचसाठी, ह्याला आपण फाउंडेशन बॅच म्हणूया. फाउंडेशन बॅच ती 3000 आहे. आज मी तुम्हाला 1999 रुपयांमध्ये देतोय. हे बॅचेस आहेत मी. आणि हे बघा, हे आपण कमवलंय 14 वर्षात मित्रांनो. हे कमवलंय मी. हे उगच येत नाहीये मित्रांनो, कुणाच्याही पाठीमागे येत नाहीये. हे लेक्चर आहे मित्रांनो. ह्या लेक्चरला तुडुंब म्हणजे बसायला जागा नाहीये, तुम्ही पाहू शकता. हे कॉपी नाही करू शकत कुणी ना, हे तर नाही म्हणू शकत नाही का पवार सरनी हे केलंय, हे तर नाही म्हणणार तुम्ही. हे केलंय पवार सरनी, हे आहे पवार सर. आणि हे पवार सरांचा सेमिनार आहे. पुण्यामध्ये झालेले, लातूरमध्ये झालेले, लक्षात आलं? हे सेमिनार आहे. बीडमध्ये झालेले, संभाजीनगरामध्ये झालेले हे सेमिनार आहेत. नाशिकमध्ये झालेले हे सेमिनारचे फोटो आहेत मित्रांनो. तुडुंब हॉल आहेत, बसायला जागा नाहीये. उगच पोरं येत नाहीयेत मित्रांनो. हे द्यावंच लागतंय.
लक्षात आलं? म्हणजे हे आहे पवार सरांनी आतापर्यंत कमवलेलं, हे तुमच्या माहितीसाठी सांगतोय. आणि हे उगच नाही आहेत, हे तुमच्या डोक्यात ठेवा. हे का आलेत? ऑफलाईन बॅच आहे, ऑनलाईन नाही आहे भाऊ. हे ऑफलाईन आहे, ऑफलाईन आहे. कुठंतरी बसायला जागा आहे का? बघा कुठेतरी जागा आहे का? भयानक आहे, वास्तव आहे हे वास्तव आहे. मग विचार करा, क्लास कुठे लावायचा आहे आपल्याला, कुठे करायचं आहे आपल्याला, नेमका आपल्याला क्लास तर करायचा आहे, पण कुठे करायचं आहे आता विचार करा. हे मला तुम्हाला सांगायचं आहे. बाकी हे विषय आहे. आता हे बघा, मला असं वाटत होतं कुठेतरी, मला विचारलं, मित्रांनी खूप विचारलं की हे तुम्ही नाव का दिले, MS स्वामीनाथन यांचं नाव का दिलं? अरे ह्या व्यक्तीने आपल्यासाठी खूप काही केलंय, मग ह्यांचं नाव आपण नाही द्यायचं तर कुणाचं नाव द्यायचं? म्हणून मला असं मनातून असं वाटलं मित्रांनो, की आपण जे काही स्पेशल बॅच सुरू करतोय आपल्या ॲग्री कॉर्ससाठी, त्या या नावाने MS स्वामीनाथन, मानाकुंभू सदाशिवम स्वामीनाथन साहेबांच्या नावाने आपण बॅच लॉन्च करूया. आणि यांच्या नावाने मी बॅच लॉन्च केलेली आहे. सगळ्यासाठी, विद्यापीठासाठी ही बॅच आहे. कारण की विद्यापीठामध्ये तर नावच विशेष नाही भावा. विद्यापीठामध्ये अकोलामध्ये सगळ्यात शेवटची परीक्षा झाली होती. आणि हे जे आहेत ना, हे स्वप्नील गायकवाड सर किंवा गणेश कापसे साहेब, हे जे आहेत ना, हे माझे विद्यार्थी आहेत. मी छाती ठोकपणे सांगू शकतो, हे तर नाही ना बदलू शकत कोण. हे त्यांच्या प्रवर्गातून विद्यापीठामध्ये NTB मध्ये 158 मार्क आहेत त्यांना, यांना 170 मार्क आहेत. कापसे सरांना 170 मार्क घेऊन विद्यापीठातून पहिले आहेत. हे तर नाही ना बदलू शकत कोण. नाहीतर हे कसं काय आले, पवार सरांनी शिकवलेलं हे कसं काय आले, असं तर नाही ना होणार बाबा. ही तर चिंतक आहेत माझे भरपूर, तुम्हाला सांगतो. हे असं तर नाही होणार. हे भावांनो, हे असं नाहीये. हे क्वालिटीज असते, क्वालिटीज असते. आणि ह्याला कुणीही दाबू शकत नाही. कितीही दाबवण्याचा प्रयत्न केला तरी दबणार नाहीये. हे लक्षात ठेवा. ही क्वालिटी आहे आणि हे रिझल्ट आहेत भावांनो. आणि हे रिझल्ट आहेत, यामध्ये विषय नाहीये, जाळ आणि धूर संकट आहे, हे दबणार नाहीये. बलवंतराय मेहता साहेबांच्या नावाने, विशेष म्हणजे तुम्हाला ग्रामपंचायत अधिकारी व्हायचं आहे. ग्रामपंचायत अधिकारी मित्रांनो, तुम्हाला मी सांगतोय, ऐका. हे पुस्तक तुम्ही अभ्यासले 2023 मध्ये ग्रामसेवकला याच्या बाहेरचा प्रश्न होता का? मला का सांगा बरं तुम्ही. या पुस्तकाच्या बाहेरचा टेक्निकलचा प्रश्न होता का सांगा? जे मुलं लागलेत ना त्यांना विचारा. जे काही 12वी पास मुलं आहेत ना, 12वी पास, ह्यांनी सुद्धा हे पुस्तक वाचून आज ग्रामसेवक आहेत. हे सिलेबस ओरिएंटेड, मी जे आहे ते स्पष्ट बोलतोय. जे ग्रामसेवक जिल्हा परिषद भरती झाली मागची, ह्या पुस्तकाच्या बाहेरचा टेक्निकल नव्हता. मी जाहीर सांगतो तुम्हाला. हा चला, जबरदस्त मार्केटने ह्या पुस्तकाने जबरदस्त, पहिली घाई गडबडीमध्ये आपण केलं होतं, पण आता आपली दुसरी आवृत्ती येते. ह्याच्यामध्ये थोड्याशा, म्हणजे खूप नाही, थोड्या बहुत प्रमाणामध्ये, कारण की खूप विद्यार्थ्यांची मागणी, डिमांड होती. पहिली आवृत्ती होती आणि पहिल्या आवृत्तीमध्ये थोड्या बहुत प्रमाणामध्ये ह्याच्यामध्ये चुका झाल्या, मी मान्य केल्या, ऍक्सेप्ट केल्या. परंतु आता 4 दिवसामध्ये ह्याची दुसरी आवृत्ती येते. आणि ही जी काही दुसरी आवृत्ती आहे, ही दुसरी आवृत्ती तर मग काय विशेष नाही भावांनो. जाळ आणि धूर संकटच तुम्हाला सांगतोय. हे दोन्ही परीक्षेसाठी आहे, ग्रामसेवकसाठी पण आहे आणि कृषी सेवकसाठी पण आहे. 2 in 1 आहे, सिलेबस नुसार आहे, 2 in 1 आहे. त्यामुळं मी तुम्हाला सांगतो, 2023 मध्ये ज्यांनी परीक्षा दिली आहे त्यांना या पुस्तकाबद्दल विचारा. काय आहे हे? माइलस्टोन आहे. लक्षात आलं? हे चॅलेंज नाहीये. एवढे हे पुस्तक लिहिणं सोपं नाहीये भाई. ओके, हे कोणाचं काम नाहीये. लक्षात आलं? गप्पा मारता येतात, बरोबर आहे का? हे सोपं नाहीये. हे आहे, हे तुम्हाला मी सांगतोय. आणि ही बलवंतराय मेहता साहेबांच्या नावाने आपण 65% सूट देऊन फक्त 999, तुमचे कोणी असतील त्यांना सांगा. मी तुम्हाला सांगतो, तांत्रिक जे आहे ना, आउट ऑफ करून देतो, विशेष नाही त्याच्यामध्ये. ही बॅच आपण लॉन्च केलेली आहे मित्रांनो. अशा पद्धतीनं आज आपला वर्धापन दिन आहे आणि वर्धापन दिनानिमित्त माझ्या दैवतांना, जे माझे दैवत आहेत, विद्यार्थ्यांना मी नेहमी माझे दैवत मानत आलो, त्या दैवतांना मी माझ्या हृदयातून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि तुम्ही 100% तुमचा रिझल्ट येणार आहे. तुम्ही अभ्यास करा. रिझल्ट नाही आला, फक्त अभ्यासाशिवाय पर्याय नाहीये बरं का, मी तुम्हाला सांगतो. कारण की करतो होईल असं नाहीये. तुम्ही होणार, पण अभ्यास करावा लागतो. काय करावा लागतो? अभ्यास करावा लागतो. अभ्यासाशिवाय पर्याय नाहीये, हे लक्षात ठेवा. अभ्यास दुने अभ्यास आहे. लक्षात आलं? ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे मित्रांनो. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, एकदा विश्वास ठेवा. आपल्या वर्धापन दिनानिमित्त हे जे बॅचेस आहेत, ह्या बॅचेस तुम्ही परचेस करा, माझ्यासोबत जोडा, आयुष्याचं कल्याण होईल. एवढंच सांगेल, बाकी काही सांगणार नाहीये. बाकी तुमची इच्छा, नवीन असाल
तर डायरेक्टली मी तुम्हाला सांगेल माझ्यासोबत यूट्यूबला तुम्ही या. यूट्यूबवर मी काही आता नवीन काही सिरीज सुरू करतोय. यूट्यूबला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, ओके, शेअर करा, कमेंट्स करा, ओके. तुमच्या मित्रांना सांगा, तुमच्याजवळ जे ग्रुप असतील त्यांच्यासोबत जोडा, त्यांना सांगा, ओके. लक्षात आलं मित्रांनो. भेटूया आपण बॅचमध्ये. खूप विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आहे बरं, खूप विद्यार्थी, जवळपास मला वाटते 700-800-700च्या पुढे आपला आज आकडा गेला या 2 दिवसामध्ये ॲडमिशनचा. 700च्या पुढे आकडा जाणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी, कारण की माझ्यावर एवढा विश्वास तुम्ही ठेवलाय, म्हणजे तो विश्वासाला आता तडा नाही जाऊ देणार. काही झालं तरी तडा जाऊ देणार नाहीये. आता मी सगळं सोडलंय मित्रांनो. ऑफलाईन एकही लेक्चर नाही, फक्त आणि फक्त आता ऑनलाईन आहे. त्याच्यामुळे आता मला वेळच वेळ आहे. त्याच्यामुळे तुम्ही आहे आणि आता मी आहे. लक्षात आलं. आता तुम्ही आहे आणि आता मी आहे, त्याच्यामुळे आता काही विषय नाहीये. भेटू आपण बॅचमध्ये. सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, ओके. आणि बॅचमध्ये भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना माझा नमस्कार, बेस्ट लक, जय महाराष्ट्र. थँक्यू.